स्वराज्य दर्शन मोहीम एपिसोड 2 तोरणा फोर्ट म्हणजेच प्रचंड गड. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक प्रचंड इतिहास. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आणि इथूनच सुरू झाली स्वराज्याची कहाणी. 4600 फूट उंच सह्याद्रीतील सर्वात भव्य गडांपैकी एक. झुंजारमाची, मुदलामाची आणि आजूबाजूला पसरलेला तो अफाट नजारा. पण हा प्रवास नेहमी सोपा नसतो. उन्हाळ्याच्या कडक उन्हात डिहायड्रेशन, थकवा हे सगळं आम्ही स्वतः अनुभवलं. पण तरीही पावलोपावली जाणवत राहिलं की आपण फक्त ट्रेक करत नाही, आपल्यासाठी हे गड म्हणजे मंदिरच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला आणि त्यांच्या स्वराज्याला मनापासून मान देण्याची जाग. आणि एकदा गडाच्या माथ्यावर पोहोचलात ना, तर सगळं थकवा, सगळं कष्ट क्षणात नाहीसं होतात. आणि तेव्हाच कळतं का म्हणतात याला प्रचंड गड. स्वराज्य दर्शन मोहीम अशी सुरू राहणार आणि 11 महिने 11 फोर्ट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराजांचा एपिसोड 2 तुमच्यासाठी येतोय तोरणा फोर्टवरून. मी टुरिंग विथ विनय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो स्वराज्य दर्शन मोहीमचा एपिसोड 2 शूट करायला आणि आपण चाललो आहे तोरणा फोर्टला. आपण तसं ठरवलं आहे की 11 महिने 11 फोर्ट्स करणार छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर आता आपण चाललो आपल्या सेकंड फोर्टवर, तो आहे तोरणा. आणि त्याचं तुम्हाला रिझन माहीतच असेल, जर नाही माहीत असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की तोरणा ॲज अ सेकंड फोर्ट का सिलेक्ट केला आपल्या मोहिमेचा आणि आपण कसं जाणार इथून मुंबईवरनं. किंवा तुम्ही जर प्लॅन करत असेल मुंबई किंवा कुठून पण तुम्हाला जर जायचं असेल तोरणा फोर्टला, हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कसं जायचं तोरणा फोर्टला फ्रॉम मुंबई, पुणे, एनिवेअर. ओके, सो आता वाजलेत आता वाजलेत 1:15. तर आमचा असा प्लॅन आहे की जे ट्रॅव्हलिंग वगैरे आहे ते आम्ही रात्री म्हणजे सगळं कवर करू आणि उद्या सकाळी लवकर पोहोचून ट्रेक चालू करू. आणि आम्ही आता रात्रीचं चाललो आहे कारण आता गरमी आहे, तर गरमीच्या टाईमला ट्रेक करणं फिजिबल नसतं. म्हणून आम्ही असं प्लॅन केलं की रात्रीचं पूर्ण ट्रॅव्हल वगैरे करू आणि सकाळी लवकर ट्रेक चालू करू. आणि तुम्ही तोरणा ट्रेक हा वन डे पण करू शकता. तर कसं काय करू शकता मी तुम्हाला पूर्ण सांगतो, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला इन डिटेल समजेल. आणि लास्ट मंथ हा प्लॅन करायचा, बट काही रिझन्समुळे हा प्लॅन आमचा झाला नाही. मग पुढे होत फायनली एप्रिल एंडला झाला. तर आता तसंच मग आम्हाला पुढे पण म्हणजे एका महिन्यात 2 ट्रेक करावे लागतील जर 11 महिन्यामध्ये 11 फोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे कंप्लीट करायचे असेल तर बघू कसं काय होतं आहे. आता आपण जाऊ आणि ही आमची पूर्ण जी पण सिरीज असेल किंवा हा पण व्हिडिओ, या व्हिडिओपासून आम्ही असं ठरवलं आहे की हा जेवढे पण ट्रेक्स असताना आम्ही कॅश थ्रू करणार, UPI वगैरे काय यूज नाही करणार, ओनली कॅश आम्ही करणार. तर हा आमचे असंच एक छोटंसं म्हणजे ओल्ड टाईम्समध्ये कसं ट्रेक करायचो आपण, तर UPI वगैरे काय नव्हतं, ऑनलाईन वगैरे काय नव्हतं, फक्त कॅश होतं. आम्ही तसंच जाणार आहे. तर आता आपण आलेलो आहे कामोठे बस स्टँडवर. पहिला होतं कळंबोली बस स्टँड, मला आता तिकडे काय काम चालू आहे म्हणून आता सगळे बसेस वगैरे असतात पुण्याला जाणारे वगैरे, सातारा, ते आता इकडे थांबतात. तर आता आपण कामोठे बस स्टँडला थांबलेलो आहे, बसची वाट बघत आहे. आणि आता किती वाजलेत? आता 2 वाजलेत. आता बस भेटायला पाहिजे. बघू आता बस भेटली तर चांगलंच आहे, नाही भेटली तर आता दुसरं ऑप्शन वगैरे बघायला लागेल किंवा आपल्याला जर पनवेल डेपो तिकडे जावं लागेल. आता जस्ट एक बस गेली पण ती दिसलं नाही, म्हणजे तिने थांबवलंच नाही. आम्ही इथूनच म्हणजे साईडने चालत होतो, तितक्यात एक बस आली, STच होती, माहीत नाही कुठली होती. बघू आता अजून असतील ST तर बघू, नाही तर पनवेल डेपोला जाऊ, म्हणजे तिथून पुणे वगैरेला जाऊ, पुणे वगैरे किंवा साताराची अशी बसेस पकडू. सो लेट्स गो. ओके, तर आम्हाला फायनली आता बस भेटलेली आहे कामोठे बस स्टॉप पासूनच. आणि ही जी बस आहे ती डायरेक्ट साताराला जाते. तर आता आम्ही तिकीट काढली आहे कापूरहोळ पर्यंत आणि आम्ही जिकडे उतरणार आहे ते आहे चेलाडी फाटा. बिकॉज तिथून तुम्हाला वेल्लेगाव जे बेस्ट विलेज आहे तोरणासाठी, तिथून तुम्हाला चेलाडी फाट्यावरून तुम्हाला बसेस पण भेटतील आणि ते टमटम वगैरे असतात ते पण भेटतात. तर आम्ही चेलाडी फाट्याला उतरणार आहे आणि इथून ते कापूरहोळ आमची जी एक सीटची प्राइस आहे ती 400 रुपये आहे. तर आता बघू काय म्हणजे आता कुठे बस थांबेल तिथे मी परत शूट करायला घेतो, बिकॉज आता रात्री जास्त काय शूट करायला भेटणार नाही.
तर आता बघू. आता लोणावळा क्रॉस केलंय, मग आता 10-15 मिनिटाचा ब्रेकसाठी थांबलो. आणि आता वाजले आहेत 5 वाजून 10 मिनिटं. अजून किती 1 तास लागेल. आणि ही बस आहे. नसरापूर फाटाला वाजलेत 7. पोहोचायला ऑलमोस्ट 4.5 तास. तिकडे लोणावळ्याचं ट्रॅफिक लागलं रात्री, त्यामुळे खूप वेळ गेला. आता नसरापूर फाटा आणि इथून आता तुम्हाला बोर्ड दिसेल आणि इकडे असे टमटम उभे असतात. आणि या टमटमची सीटची प्राइस आहे पर सीट 60 रुपये. तुम्हाला थांबायला लागतं जोपर्यंत सीट भरत नाही. जर तुम्हाला वेळेचंही असेल तर तुम्हाला तसं बघून यावं लागतं, बिकॉज सीट भरायला टाइम लागतो. आणि आता वाजलेत 7:15 झालेत. फक्त ऊन व्हायच्या अगोदर ना ॲटलिस्ट वरपर्यंत पोचायला पाहिजे. उन्हात ट्रेक नाही करायचं, थोडंफार जास्ती नाही थोडंफार ट्रेक करायचं. पोचताना निमित्त ऊन लागणारच आहे. आता बघू काय. आणि इकडून बसेस पण असतात, तर बसेसचं टायमिंग पण लिमिटेड असतं. बस इकडेच या जागी थांबते. इथून बस वगैरे पण भेटेल. आणि इथं टोटल टाइम लागेल किती 1 तास लागतो टोटल आपल्याला बेल्लेगाव आणि बेचगडे. ओके, तर आता फायनली आम्ही PMT बसमध्ये बसलेलो आहे, बिकॉज ती इकोजी होती, शेअरिंग असते, तिला बघायला खूप वेळ लागत होता. आणि ऑलरेडी 7:30 झाले, तर पुढे जायला पण आपल्याला अजून वेळ लागला असतो. तर आपल्याला ही PMT बस भेटली. याची कॉस्ट आहे 70 रुपये पर सीट. तुम्हाला 1 तासात पोहोचून टाकेल. तर तुम्ही इकोसाठी वेट कराल, तुम्हाला खूप जास्त टाइम लागेल, तर त्याच्या अनुसार तुम्ही करा. नक्कीली आम्ही थांबलेले तितक्यात ही बस आली. आणि ही बस कात्रजपर्यंत असते. जाताना जर बेल्ले गावापासून कात्रजपर्यंत पण ही सेम बस असते. तर इन केस तुम्हाला पुणे वगैरे जायचं असेल तोरणाच्या फेस ब्रिजपासून, तर ही 296 बस पकडा आणि तुम्ही कात्रजला पोहोचा. येस. ओके, सो गाईज आता आम्ही रेडी होतोय. वाजलेत आता 9 वाजलेत. खूप लेट झालं तसं यायला. आणि आता आम्हाला एक काका भेटलेले, त्यांनी आम्हाला थोडं घाबरवलं. बोलतायत कालच एक कोणतरी आलेले ट्रेकर्स, तर त्यांच्यातला एक पडला असं काहीतरी सांगत होते. त्यांनी आम्हाला, ते काका चांगलं दुसऱ्या रस्ता वगैरे सांगितलं. हा पाठचा रस्ता आहे ना, हा वरती जातो. तर त्या रस्त्याने आता आपल्याला जायचं आहे. तर काका बोलले 1 तास लागतात वरती. ऊन तर खूप लागणार आहे, पण ठीक आहे, आता काय करू, आपल्याला लेट झालाय, आपली चुकी आहे. तर आता आपणच जायचं. आता सनस्क्रीन वगैरे सगळं लावून घेतो आणि मग डायरेक्ट निघू. इथे आम्ही जरा फ्रेश वगैरेला थांबलेलो. इकडे हॉटेल होतं, हॉटेलचं वॉशरूम यूज केलं आणि आता सनस्क्रीन लावून आपण निघू. वरती ट्रेक चालू करू. आपला ट्रेक चालू व्हायच्या अगोदर थोडा नाश्ता पाणी, मग आरामात ट्रेक चालू करू गरमीत. ट्रेक चालू केलेला आहे आणि सकाळचे 9:30 झालेले आहेत. इकडे बघू शकतात कोणच नाही, आपणच एकटा आहेत. पूर्ण शांतता आहे आणि खूप जास्ती गरमी आहे. आणि त्यात आपण आपला ट्रेक चालू करतोय तोरणाचा. 11 महिने 11 फोर्ट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराजांचा एपिसोड 2 तुमच्यासाठी येतोय तोरणा फोर्टवरून. मी टुरिंग विथ विनय. आपल्याला दिसतो हा तोरणा आणि इकडे आपल्या राईट साईडला ही झुंजार माची. वाव. आता तोरणा 3.5 किलोमीटर. इथून आता फक्त 15 मिनिटं आम्ही केलेत. असलं ऊन लागतंय ना, काय बोलू, पण काय नाही, मजा येते. हे पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. फ्यू. आताशी 10 वाजलेत, 10:15 झाले, सॉरी, आताशी 10:15 झालेत. अजून तर मेन उन्हाचा प्रकोप बाकी आहे. बघू काय होते. गाईज फायनली 40 मिनिटाचा प्रॉपर अशा स्टीप चढाईनंतर आपण पोहोचलेलो आहे पार्किंग पॉईंटवर. हा पार्किंग पॉईंट आहे
खूप जास्ती वाट लागली आणि मजा पण आली. आता मेन ट्रेक चालू होतो. आता मेन ट्रेक आहे ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरचा. तो खालून ते पार्किंग पर्यंत आलो ते होतं 2.1 किलोमीटर, ज्यासाठी लागला आम्हाला 40 मिनिटं, अर्धा पाऊण तास. ओके असतात आपण पार्किंगच्या इकडे पोहोचलेलो आहे. आणि एक असा मी गोल ठेवलेला मनात की पार्किंगच्या इकडे पोहोचल्यावर एक ग्लुकोनडीचं हे पाणी पिणार. तर आता त्या हीटला बीट करण्यासाठी मी ग्लुकोन टाकणार. ओ शिट, खाली सांडलंय. अर्धा ग्लुकोन डी नीचे सांड गया और अभी बाकी का डाल रहा. ऑरेंज ऑरेंज. तुम्ही बाय द वे इकडे येत असाल तोरणाला, तुम्ही टायमिंग बघू शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच ओपन असतं. आणि आपल्याला हा डॉगी भेटला जो आपल्यासोबत ट्रेकला असणार आहे. होप तो आपल्यासोबत ट्रेकला असेल आणि आपल्याला वाट दाखवेल. फायनली ट्रेक चालू झालेला आपला. आणि अशी कडाक्याचं ऊन आहे ना, ते पण बरोबर डोक्यावर आहे. आणि इकडे आपल्याला दिसतोय तोरणा, ही पूर्ण रांग आणि ऊन. आणि मेन म्हणजे कोणच नाही इकडे, एकटंच जाम. हे असं क्वेश्चन खूप लोकांनी आला की हा ट्रेक असा उन्हात का केला, नंतर पण करू शकला असता. बट माहित नाही का केला, पण करायचा होताच. उन्हाळ्यात ट्रेक करायचाच होता आणि तोरणाच करायचा होता. तुम्हाला बसायला चेअर्स दिल्या आहे, मस्त बसू शकता तर तुम्ही थकला असेल तर. आणि इकडे अशी इन्फॉर्मेशन दिली आहे या गडाबद्दल, कधी स्थापना वगैरे झाली आहे. तर तुम्हाला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. आम्ही आता या रस्त्याला पोहोचलेलो आणि ऑनेस्टली सांगू, पूर्ण माझी एनर्जी डाऊन झाली आहे. लिटरली मला मध्ये वाटलं की मला चक्कर येईल. 15-20 मिनिटं बसलो. युजली मी कधी ट्रेकवर बसत नाही, पण आज बसलो बिकॉज असं वाटत उलटी येते, वॉमिटिंग टाईप होत होतं, मला मत होतं. माझ्यामध्ये एनर्जी नाही, बट मी ब्लॉग करतो बिकॉज एपिसोड 2 बनवायचा तोरणा फूटचा. 11 फूट्स 11 महिने 11 फूट्स ही स्वराज्य दर्शनची मोहीम आहे. तर ही व्हिडिओ मी बनवूनच राहणार किती काही झालं तरी. तर एवढं करतो, तुम्ही थोडा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे जेवढी मेहनत वगैरे करतोय ती जास्ती लोकांपर्यंत पोहोचायला. बिकॉज आय डोंट थिंक यूट्यूब वगैरे असं तर मी एवढं केलं असतं. जर मी स्वतःला प्रॉमिस केलं असतं की स्वराज्य दर्शन मी करणार यावर्षी 11 महिने 11 फूट्स, तर मी ते नसतं केलं तर मी आय डोंट थिंक मी एवढं उन्हात तिकडे आलो असतो. तर प्लीज सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, हा जो पॅच आहे तो थोडा कठीण आहे. तर आय वुड सजेस्ट जेव्हा तुम्ही पावसाळ्यात आल तर प्लीज काळजी नाही, बिकॉज हे खूप दिसतं एवढं सोपं नाही, थोडं स्लिपरी आहे आणि ऑलमोस्ट 80 डिग्री आहे. सो आय वुड सजेस्ट जेव्हा तुम्ही पावसाळ्यात तर खूप संभावना या. हे बघा, हा जो रेलिंगचा रस्ता आहे ना, हा आहे. आणि इथून हे बोलत होते बघा, पूर्ण दगडांचं आहे. इथे फक्त सपोर्ट रेलिंगची आहे. तर खूप काळजीपूर्वक जायला लागतं वर. पावसात आय नो की खूप जास्त स्लिपरी असणार. तर आय वुड पर्सनली सजेस्ट की तुम्ही पावसाळ्यात तोरणा नका येऊ, आणि आला तरी जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल ना तरच या. हे बघा, हा पूर्ण रस्ता आपण आलोय. फायनली गाईस पोहोचलेलो आहे. ऑलमोस्ट 2.5 आवरचा ट्रेक केला या उन्हात आणि फायनली पोहोचलाय. एक अकंपनिस्ट वाली फिलिंग येते, काहीतरी आयुष्यात हासिल केलं अशी वाली फिलिंग येते. आणि इकडे जी थंड हवा येते मन तृप्त करून जातं.
मंतृप्त करून जातं, मंतृप्त करून जातं. ज्यांनी खूप हेल्प केली, एकदम अशी एकदम कंपनीश म्हणजे आपण काहीतरी जिंकल्यासारखं वाटतं ना, तशी वाली फिलिंग होती. बिकॉज लिटरली आहे 2.5 तास एक टॉर्चर होतं या उन्हात. लिटरली एक टाइमला मी गिव्ह अप करायचा विचार केलेला, उलटीसारखं होतं, मळमळत होतं. मी तर विचार केला असं जातो उलटा, पण काय माहिती आतमध्ये एक ब्लॉग करायची पण इच्छा होती. आणि जेवढा लांब आलं तर खर्च केला तर, बिकॉज ऑलरेडी खूप टाईमपासून प्लॅन पोस्टपोन होत होता आणि एवढा लांब आल्याने परत जाणं बरोबर नाही वाटत होतं. तर आता आपण आलेलो आहे फायनली तोरणा फोर्टवर, महादरवाजाला आलेलो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. तर आता तुम्हाला मी आतमध्ये दाखवत जातो आणि थोडं ब्रेक घेतो आणि दाखवतो काय काय आतमध्ये आहे. बुरुज आहेत, माची आहेत, ते सगळं तुम्हाला दाखवतो. आता हा गडाचा बोलतात मेन दरवाजा आहे. जे आपले मावळे होते ते गरम तेल वगैरे हे करायचे, तर त्याच्याने दुश्मनला यायला इकडे आतमध्ये प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून अशी गडांवर येणं एवढं इझी नव्हतं. स्टील जर तुम्ही इकडे इथपर्यंत आला तरी तुम्हाला एवढं सोपं नव्हतं. ते जरा बसतो. ओके, तर आता हा दरवाजे जे असतात त्यांची बनावट तुम्हाला माहित असेल की असे काटे वगैरे असे, इन केस जरी दुश्मन आले तर त्यांचा म्हणजे त्यांना लागायसाठी काटे असतात. तर तुम्ही असं कधी विचार केला की किती दुश्मनांचे रक्त वगैरे या ह्यांना लागलं असेल? हे विचार करून तुम्हाला एकदम हे होत असेल ना, किती दुश्मनांचे रक्त वगैरे इकडे लागलं असेल, किती फितूर वगैरे असेल, त्यांचे हात पाय लागले असतील. विचार करूनच खूप अजीब वाटतं. ठीक आहे, एक छोटंसं मला गोष्ट शेअर करायची होती. तर हा मॅप दिसतो तोरणागडला, जिकडे तुम्हाला बाली किल्ला, बुदला माची, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, झुंजार माची, वाघ दरवाजा, मेघाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, तोरणजाई मंदिर, लक्कड खाना, पाण्याची टाकी, हे सगळे स्थान तुम्हाला भेटतील. आणि इकडून जो रस्ता जातो तो लक्कड खाण्यासाठी जातो, तर आपण आता तिकडे बघू. आणि हा इकडेचा हा रस्ता आहे तो फोकट टाके पाणीचा आहे, पाण्याची टाकीचा आहे. बेसिकली पाण्याच्या टाकीचा हा हे आहे, पिण्याच्या पाणीचं टाकी आहे इकडे. म्हणजे पाणी वगैरे सगळं चांगलं भेटतं. समजत ना लोक इकडं तर चांगल्या पाण्यामध्ये बॉटल का टाकतात, ते पाणी दूषित करून टाकतात ते, आणि वेगवेगळ्या बॅक्टेरिया येतात. एवढं चांगलं नॅचरल पाणी पिण्याचं स्थान आहे ते असं लोक खराब करतात. आता हे ऍक्च्युली पिण्याचं पाणी होतं, बट इकडे लोकांनी कचरा करून पुन्हा पाण्याची वाट लावली आहे. तर गड वगैरे येत असेल इकडे, पाण्याची टाकी भेटत असेल तर ट्राय करा तुम्ही. जेवढं पॉल्युशन फ्री ठेवतील, जेवढं स्वच्छ ठेवतील आपल्यासाठी चांगलं आहे. आपण एवढं उन्हात येतो, आपल्या पाण्याची गरज लागते, तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. तर एक थोडं काळजी घ्यायला पाहिजे लोकांनी, जे घेत नाही. गाईस, तुम्ही आता मला बघू शकता की मी आता पडलो इकडे. पाठी मेघाई देवी मंदिर आहे. डायरेक्ट आलो आतमध्ये, शूज काढले आणि डायरेक्ट इकडे झोपलो. असं वाटतं मला ते थंडीचं कसं हायपोथर्मिया असतं, तसं मला गरमीचा काहीतरी कुठला तरी थर्मिया झाला असं वाटतंय. असं बॉडी म्हणून पूर्ण हे निघतंय. आणि इकडे बोललेले की वरती पाणी पिण्याचं हे आहे, पण इकडे मला तर कुठे पाणी पिण्याचं काय दिसलं नाही. मी शोधलं वगैरे, तर मग जसं दाखवलं एक होतं पाणी पिण्याचं, तिकडे पूर्ण घाण केलेली, प्रदूषित करून टाकलेलं होतं पाणी. त्याच्या व्यतिरिक्त कुठेच नाही. तर आता जर पाणी नाही भेटलं तर जाताना खूप जास्ती प्रॉब्लेम आहे. हे घरी नाही झालं, मी झोपून जाईल इकडेच. अशी थंड थंड हवा येते ना. हा दरवाजा आहे, दरवाजाच्या बरोबर समोर झोपलाय, मस्त थंड हवा येते. दुपारचे 1 वाजले. प्रॉपर उन्हाचा टाइम आहे, प्रॉपर हीटचा टाइम आहे आणि प्रॉपर वाट लागायचा टाइम आहे. तर भेटू जेव्हा ठीक वाटेल.
तर तुम्हाला माहिती आहे या गडाचं तोरणा गडाचं नाव पहिला प्रचंडगड नाव होतं, कारण हा गड खूप प्रचंड होता, खूप मोठा होता, म्हणून या गडाचं नाव पहिला प्रचंडगड होतं. पण वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून या गडाचं नाव तोरणागड असं झालंय. तर याची पण खूप खूप मान्यता म्हणजे बोलतात, काय काय मी म्हणजे व्हिडिओज मध्येच बघितलंय की इकडे आजूबाजूला जे तोरण जे आपण बांधतो त्याची फुलं खूप असायची, त्यांचे खूप झाडी आहेत आजूबाजूला, त्यामुळे यांना गड झालाय. तर आय डोंट नो काय, पण मोस्टली मान्यता तेच आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हे गड जिंकलं, तर हे गड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून या गडाचं नाव तोरणगड झालं. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती. एक म्हणजे आम्ही जे पण बॉटल वगैरे आणले ते सगळे आम्ही सोबत घेऊन जातो. बघा आमचे जे रॅपर्स वगैरे आहेत ते लिटरली आम्ही बॅगेत टाकून सोबत खाली घेऊन चालू, बिकॉज तिकडे वरती कचरा नाही करायचा. ऍटलिस्ट आपण तर नको करूया, आपण तर स्टार्ट करूया. हे छोटे छोटे असं ते पण आम्ही सोबत बॅगेत टाकून घेऊन जातो. तर जर तुम्ही येत असाल तर तुम्ही पण हे करा. हा आहे कोकण दरवाजा, आणि हे ज्या पल्लीकडे आपण वर गेलो होतो तिकडे आपल्याला बुधाल माची दिसेल आणि हातीमाळा दिसेल. तर आपण पलीकडे कोकण दरवाजा मध्ये जाऊ. हा आहे कोकण दरवाजाचा एंट्रन्स. तिकडे ती आहे हातीची माळ, आहे हातीची माळ, आणि ही आहे बुधाल माची. त्याला जायला इथून रस्ता आहे. इथं पाठी कोकण दरवाजा आहे आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट साइडला हातीची माळ आणि बुधाळ माची आहे. दरवाजातून आपल्याला राजगड पण दिसतो, आणि ही संजीवनी राईट साइडला जी संजीवनी माची आहे तीही दिसते. तर जेव्हा क्लिअर वातावरण असतं तुम्हाला राजगड इझिली दिसू शकतो इथून कोकण दरवाजाच्या इथून. ओके गाईस, तर आता आपण फायनली आलो झुंजार माचीकडे जायला जो रस्ता आहे इथून, जो बोलतात खूप म्हणजे ऍडव्हेंचर वाला रस्ता आहे, तर त्या रस्त्याला होता आपण आलोय. आणि तुम्हाला मी दाखवतो कसा रस्ता आहे इथून. हे बघा इथून ही लोखंडाची शिडी आहे, आणि आणि इथून जायला खाली रस्ता आहे. आणि इथून जर आपण राईटला गेलो इकडे खाली, तर ही आहे झुंजार माची. तुम्हाला इथून मी वरून वरून दाखवतो. पण असा काहीसा रस्ता आहे, आणि आय गेस बंद केलाय. ही जी पट्टी लावली माहित नाही का, पण इथून रस्ता आहे. ठीक आहे, चला झुंजार माची दाखवतो. झुंजार माची कशी दिसते. Let's go. थोडं सांभाळून आहे, बिकॉज हे जरा दगड आहेत ना, लूज आहे. तर जेव्हा पण तुम्ही इकडे याल थोडं सांभाळून घ्या. ही आहे झुंजार माची, तोरणावाची झुंजार माची. आणि आपण राईट साईडला एकदम झूम इन केलं तर ही आहे राजगडवरची संजीवनी माची. काय दिसतं राजगड. ओके गाइस, तर मला एक छोटासा गोष्ट शेअर करायची आहे. म्हणजे जे शिवप्रेमी असतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जास्ती मानतात, तर ना त्यांच्यासाठी आहे ना हे फोर्ट्सवर छत्रपती शिवाजी महाराजांचे ना एक मंदिरच आहे. म्हणजे जेव्हा आपण इकडे येतो फोर्ट्सवर वेगवेगळे, जसं आपण रायगड केलं, राजगड केलं, आता तोरणा केलं, असे वेगवेगळे आपण फोर्ट्स केले छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर एक आपण मंदिरात आल्यावर कसं एक मनाला सुकून भेटतो, तर तसा एक सुकून आपल्याला या फोर्ट्समध्ये भेटतो. एकंदरी हा हे जे फोर्ट्स आहेत ते आपल्याला कळतं, म्हणजे जे खरे शिवप्रेमी आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात, त्यांची लेगेसीला रिस्पेक्ट करतात, तर त्यांच्यासाठी ना खूप म्हणजे बोलतात मोठी गोष्ट आहे हे फोर्ट्स वगैरे येणं. हे काइंड ऑफ मंदिरात येण्यासारखं वाटतं. लिटरली इकडे येऊन पीस भेटतं. जे पण तुम्हाला त्रास येतो, जायला गरमी वगैरे होते, पण ऍट द एंड जेव्हा तुम्ही वरती येतात ना, तुम्हाला जो फील येतो, आतून जे खुशी भेटते ना, ती खूप म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. तर आय गेस खूप लोक रिलेट पण करू शकतील, जे छत्रपती शिवाजी महाराजांना खरं मानतात, त्यांची लेगेसीला रिस्पेक्ट करतात, आणि शिवप्रेमी असतात. तर आय गेस तुम्ही पण रिलेट करा. तर आय होप तुम्हाला हे सगळे जेवढं पण शूट केलं, जे ब्लॉग शूट तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल, तुम्हाला आवडलं असेल, बिकॉज खूप जास्ती मेहनत गेली, आणि ह्या एवढ्या गरमीत ट्रेक करून व्लॉग काढणं इझी नाही आहे. ट्रस्ट मी, मला इझी वाटायचं पहिला, पण नाही, खूप कठीण आहे. सगळं बघायला लागतं, स्वतःचं हे बघायला लागतं, आणि एवढ्या गरमीत लिटरली काय
डोकं चालत पण नाही आणि काय बोलायला जमत पण नाही. तर ह्या मी बोलू शकतो जेवढे पण मी ट्रेक्स केलेत ना, हे थोडं हा ट्रेक करताना पर्टिक्युलरली खूप जास्ती मेहनत लागली. ब्लॉग काढताना पण ओव्हरऑल सगळं करताना खूप जास्ती मेहनत लागली. तर प्लीज हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता बघू आपला परतीचा प्रवास आपण चालू करू. सो लेट्स गो. माझी अजून पण एनर्जी डाऊनच आहे, बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट. एक चांगली गोष्ट म्हणजे इकडे जे ना हे असतात ना, काय बोलतात, माची वगैरे आहेत ना, यांचे दगड थोडे लूज झाले, तर त्यासाठी ना इकडे थोडे काम वगैरे चालू आहे. आणि पुढे जाऊन लोकांना थोडं तरी काहीतरी बघायला भेटेल, बिकॉज ते सगळं आता तुटत चाललं. तर मी बघतो इकडे लोक आहेत ना, म्हणजे इकडे प्रशासन ते थोडं म्हणजे मेहनत घेतं. इकडे थोडी कन्स्ट्रक्शनचा वर्क वगैरे चालू आहे. व्हाईट कलरची तुम्हाला दिसते ही सिमेंट आहे, ते त्यांनी मागाशी तटबंदीवर वगैरे हे केलेली लावलेली, ते चांगली गोष्ट. सिमेंटचे आहेत ना हे लोकांनी, म्हणजे ते बांधकाम तेवढं मजबूत ठेवायसाठी जास्ती वेळेसाठी लोकांनी व्हाईट कलर सिमेंट टाकले. ओके गाईस, तर आता आम्ही ऑलमोस्ट खाली उतरलेलो आणि अचानक पाऊस चालू झाला. पाऊस तो पण कसला, हा गारांचा पाऊस चालू झाला. तुम्हाला मी दाखवतोय गारा, हे बघा, हा लागतायत किंवा गारांचा पाऊस. अशा टाईमला गारांचा पाऊस म्हणजे आउट ऑफ द हे समज बघा, हे बघा, हे गारा आहेत, गारांचा पाऊस फर्स्ट टाईम मी अनुभवतोय. खूप मजा येते, पण लागतंय पण जोरात आहे. वाव, डिफरंट फिलिंग.